आपण पाहत आहोत की याची या अगोदर नीट पेपर फुटी, आता टीईटी पेपर फुटी, हे असंच पुढे चालू राहणार आहे की कुठेतरी थांबणार आहे? मला असं वाटतं की पेपर ज्या गतीनं फुटत आहेत, भविष्यातही पेपर फुटणार नाहीत असा दावा म्हणजे सरकारही करू शकेल असं मला वाटत नाही. कारण सरकारी व्यवस्था जी आहे ही पोखरलेली आहे भ्रष्टाचारानं आणि सामान्य माणसाच्या स्वप्नांशी खेळ सुरू आहे आणि सामान्य माणसं हतबल झालेली आहेत. म्हणजे अनेक वर्षानंतर आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो आणि तुम्हाला जेव्हा कळतं की हा पेपर फुटला आहे, तेव्हा जे लाखो विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात, तर त्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना किंवा त्याच्या मनामध्ये जो काही वैचारिक गोंधळ निर्माण होतो याचा विचार आपण केला पाहिजे. आज विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक, त्या शिक्षकांचा पेपरसुद्धा फुटला आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे नेमकं चाललं आहे काय सरकारमध्ये, हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे. याची जबाबदारीसुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. कोणी म्हणजे श्रेय घ्यायचं असेल तर सरकार लगेच धावत जाते, पण जबाबदारी स्वीकारायची असेल तर मात्र शोधूनही सरकारचे कोणीही आपल्याला सापडत नाही. हे दुर्दैवी आहे. असं म्हटलं जातंय की पेपर फुटले भिवंडीत आणि पैसे पोचले मालेगावात, म्हणजे काय धागेदोरी असते? नाही, मला असं वाटतं की जोपर्यंत याची चौकशी पूर्ण होत नाही त्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. याची चौकशी होईल, सत्य समोर येईल, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. पण या व्यवस्था ज्यांनी तयार केल्या किंवा या व्यवस्थेला ज्यांनी मान्यता दिली किंवा या व्यवस्थेवर ज्यांनी शिक्कामोर्तब केला, त्यांचं काय, ते कधी जबाबदारी घेणार आहेत? आणि सर, राहिला प्रश्न नरकापूरमध्ये जी घटना घडली त्या आरोपीला आज दोषी ठरवण्यात आले. ही घटना खूप फास्ट पद्धतीने याच्यावरती प्रक्रिया केली, म्हणजे निकाल लावला गेला. न्यायालयाचं आणि न्यायव्यवस्थेच्या या सगळ्याच प्रकारामध्ये जी गतिमानता त्यांनी दाखवली आहे याचं मी स्वागत करतो. या निवाड्याचं देखील मी स्वागत करतो, या निकालाचंही मी स्वागत करतो आणि कुठंतरी याच्यामुळं कायद्याचा वचक हा पुनर्स्थापित होईल अशी माझी भावना आहे. न्यायालयानं आपलं काम केलं, पण सरकार आपलं काम करताना दिसत नाही. सरकारच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर त्यांचा जो वचक असतो तोच राहिलेला नाही आहे. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, गुन्हे वाढत चाललेले आहेत, एक नाही अनेक गुन्हे आहेत. मी म्हणजे त्याच्यावर आता तपशीलवार भाष्य करू इच्छित नाही, पण कायद्याची भीती, कायद्याचा वचक, कायद्याची अंमलबजावणी, कायद्याचा धाक हा कुठेही आपल्याला जाणवत नाही. पण सरकारने दोषी ठरवलं खरं, पण याच्यावरती हा पण प्रश्न उपस्थित राहतो की याच्या अगोदर पण प्रकरण झालेत रेपची, आता ते ऍसिड फेकचं झालं, त्याच्यावरती अजून काहीच कारवाई नाही झाली. नाही, मी तेच म्हणतोय की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचं जे काही व्हिजिलन्स लागतं, राज्यभर राज्याचा कानाकोपरा, राज्यातले लोक सुरक्षित केव्हा त्यांना सुरक्षितता वाटेल, जेव्हा सरकारची देखरेख ही राज्यभर असेल, तीच कुठंतरी आता हरवली आहे. म्हणूनच गुन्हे वाढत आहेत, गुन्हेगारी वाढते आहे, गुन्हेगार खुलेआम त्यांचा वावर हा राज्यामध्ये सर्वदूर हा आपल्याला जाणवतोय. हा का? कुठेतरी गृह विभाग, कायदा विभाग कमी पडतोय. थांबणार आहे कुठेतरी की थांबलं पाहिजे, सरकारनं पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर शेवटी समाजामध्ये चीड निर्माण होईल. इथपर्यंत जर सरकार सुस्तपणा दाखवणार असेल तर सरकारला त्याची किंमत येणाऱ्या दिवसात मोजावी लागेल.